हे माझं पिल्लू हे माझं 1 नंबर पिल्लू हे 2 नंबर पिल्लू 1 नंबर पिल्लू घरी आहे आणि हा 3 नंबर पिल्लू आणि हा मोठा पिल्लू. मी 1 नंबरला असायला पाहिजे. अरे तू काय पिल्लू आहे का? असं तू तो जान है, जान है जान. ये सब पिल्लू लोग हैं. हॅलो, मी सुरेखा अँड वेलकम टू माय 365 ब्लॉग चॅनल. आज आहे संडे, पण आशूला जॉबला सुट्टीच नव्हती आणि मला सुद्धा काही कामासाठी बाहेर जायचं होतं. इन्स्टाला पाहिलेली एक ऑमलेटची रेसिपी आज मी फायनली ट्राय केली, फक्त माझ्या आशेसाठी. आलू चीज ऑमलेट. आणि त्यानंतर मी निघाले माझ्या कामासाठी बाहेर. सगळी कामं झाल्यावर मी गेले माझ्या घरी, कारण आज प्रियाताई, जेजू, आशू, इबा सगळेच आमच्या घरी आले होते. संडे हा डॉलीचा अंघोळीचा दिवस असतो आणि अंघोळीच्या आधीची मॉलिश हा तर तिचा फेवरेट पार्ट आहे. काय म्हणतात तिचा फेवरेट पार्ट? मॉलिश. मॉलिश अशी मस्त मालिश चाललेली आहे मॅमची. मॉलिश नाही आवडते ना डॉली? मॅमची मालिश चाललेली आहे मस्त मस्त मालिश चाललेली आहे. बोल, तुम्ही असंच टाकणार आहे, तू बोल. आम्ही तुमच्या गावी गेलेलो. तुमचं गाव खूप सुंदर आहे, सातारा. सगळ्यांची आपापली मस्ती चालू होती आणि हे दोघं बहीण भाऊ निघाले होते बाप्पाच्या आगमनाला. मग सगळी कामं झाल्यावर मी पण मस्त फ्रेश होऊन आशू आणि मी निघालो घरी जायला. पण जाताना एवढा खमंग वास येत होता ना मंचुरियनचा, की आम्हाला राहवलंच नाही आणि आम्ही सरळ गेलो कोलाव्यातले मंचुरियन खायला. आणि तिथे ओ माय गॉड, मला भेटली माझी स्कूल फ्रेंड. स्कूल फ्रेंड तर हा चुकीचा शब्द आहे. आम्ही तर शाळेत जाण्या आधीपासूनचे फ्रेंड्स आहोत. म्हणजे तुम्ही अगदी छट्टीपट्टी यार म्हटलं ना तरी चालेल. आणि हे तिचं छोटंसं पिल्लू, किती वेगळं वाटतं ना जेव्हा तुमची मैत्रीण आई झालेली असते. ही ना खरंच एक भलतीच फिलिंग आहे, जी मी तुम्हाला अजिबात एक्सप्लेनच करू शकत नाही. रात्री मग माझ्या सासरे बुवांसोबत मी पडले बाहेर. खरं तर आम्ही खायला गेलो होतो काहीतरी, पण जिथे खायला जायचं होतं ते दुकान बंद होतं. म्हणून राऊंड मारून थोडी मच्छी घेऊन गेलो घरी. घरी न्यू टी व्ही आल्यापासून ना हल्ली रोज एक जुना मराठी मूवी बघायचं आमचं ठरलेलंच असतं. आणि त्यानंतर मी बघत बसले यशीचे व्लॉग्स. यांचे व्लॉग्स मला इतके इमोशनल करतात ना भाई. आज तर मी व्लॉग बघत बघत कधी यांच्या जुन्या व्लॉगपर्यंत पोचले ना मला काही कळलंच नाही. असो, तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.